नमस्कार, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि कास्तकारी करत करत मी गेल्या 2 वर्ष अगोदर माझ्या या 3 एकर क्षेत्रामध्ये शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून आदरणीय गुलाबरावजी खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेड पाडले होते ट्रॅक्टरच्या सहाय्याने. ते वेळ तसेच कायम ठेवून गेल्या 2 वर्षापासून मी आलटून पालटून या क्षेत्रामध्ये पिके घेत आहोत. अशाच प्रकारचं एक तुरीचं सुद्धा मी पीक घेतलेलं आहे. आता ही तूर मोडलेली आहे आणि या तुरीचे खुंट तसेच कायम ठेवून मी यावर उन्हाळी पिकांचं नियोजन करत आहे. त्यामध्ये चिया किंवा उन्हाळी उडीद या दोन्हीपैकी एक मी पीक घ्यायचे विचार चालू आहे. आता लगेचच ही तूर जमा करून यावर थोडंसं स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी मारून लगेच हे बोड तसेच कायम ठेवून तुरीचे अशा प्रकारचे खुंट कायम ठेवून मी यावर टोकन यंत्राच्या साहाय्याने उडदाची किंवा चियाची लागवड करीत आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यावर मला अतिशय मोलाचं मार्गदर्शन खंडागळे साहेब वेळोवेळी करतात. मी अतिशय समाधानी आहे, कारण माझा वेळही वाचतो, पैसाही वाचतो आणि जमिनीची जी सुपीकता आहे ही सुपीकतासुद्धा माझी वाढून राहिलेली आहे. कारण ह्या जमिनीला कोणत्याही प्रकारचे ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा रोटावेटर किंवा बैलाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारची नांगरणी याला केल्या जात नाही. अंतर मशागतसुद्धा केल्या जात नाही. त्यामुळे जमीन जशा तशीच कोणत्याही प्रकारची जमिनीची हालचाल न करता ठेवल्या जाते आणि त्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढत राहतो. आज माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0 आतमध्ये आला होता आणि मला खात्री आहे की माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब नक्कीच वाढलेला असेल. मी येणाऱ्या काही दिवसामध्ये जमिनीचा सेंद्रियसुद्धा चेक करणार आहे. तो रिपोर्ट जो आहे तो सुद्धा मी आपल्याला लवकरच पाठवेल. आपण सुद्धा अशाच प्रकारच्या जमिनीचा अवलंब करून आपण आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी. धन्यवाद.